केरळमध्ये आपल्याकडची मुलं ज्यावेळेस शिकायला जातात त्यावेळेस 99% साक्षर राष्ट्र आहे. तर केरळमधली भाषा शिकताना त्यांना इंग्रजी शिकावं असं वाटतं. तसं मराठीत येणाऱ्याला वाटलं पाहिजे, महाराष्ट्रात येणारा की मला मराठी आलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मारायचं हे उद्योग बंद झाले पाहिजे. कारण या देशाला एक संविधान आहे. या देशात हुकुमशाही अजूनही आलेली नाही. आणि गांधींच्या विटंबना करणाऱ्या नीच औल्यादी ते काही आजच्याच नाहीत, ती मोठी परंपरा आहे. अगदी गोडसेंपासून चालत आलेली परंपरा आहे. त्यांनी गांधीला कुऱ्हाडीनं पुतळ्याला मारलं असेल, पण गांधीचा विचार संपू शकत नाही. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी भाषिक राज्य हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. सक्ती मारून ठोकून करू नये. प्रत्येकानं ते आत्मसात करण्याकरता, म्हणजे केरळमध्ये आपल्याकडची मुलं ज्यावेळेस शिकायला जातात त्यावेळेस 99% साक्षर राष्ट्र आहे. तर केरळमधली भाषा शिकताना त्यांना इंग्रजी शिकावं असं वाटतं. तसं मराठीत येणाऱ्याला वाटलं पाहिजे, महाराष्ट्रात येणारा की मला मराठी आलं पाहिजे. पण याच्याकरता मी कोणाला कानाखाली मारणं, कोणाची दुकानं फोडणं, कोणाचे घरं फोडणं हे उद्योग बंद झाले पाहिजे. मराठी भाषेचा आदर म्हणजे शिवाजी महाराजांचं वैभव पाहून छत्रसाल बुंदेलखंडमधून आले होते. कवी भूषण बाहेरून आला होता आणि त्यांनी पाहिलं का शिवाजी महाराजांनी साधनं तोकडी असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधक असताना शिवाजी महाराजांनी त्यांच्या छाताळावर मराठी भाषेचा ध्वज रोवला, म्हणजे भगवा ध्वज रोवला. त्याच्यामुळे तो प्रभावित होऊन आला होता. आणि राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी स्वतः शिवरायांची स्तुती केली होती. इंद्रजिमी जंबपर बाड वसू अंबपर. हे एका महाराष्ट्राच्या राजवैभवाचे छत्रपती शिवराय जे धनी आहेत त्यांना पाहून प्रभावित होऊन बाहेर राज्यातली लोक महाराष्ट्रात आली. आताचा थोडासा पायंडा तो बदललेला दिसतो की आता शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मारायचं हे उद्योग बंद झाले पाहिजे. कारण या देशाला एक संविधान आहे. या देशात हुकुमशाही अजूनही आलेली नाही. आज स्वतः राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना आणि आम्ही बातमी पाहिली की आदेश दिलेत की युतीबद्दल कोणी चर्चा करू नका. त्याच्यामुळे वरळी डोममधला एक सोहळा आपण परवाला बघितला. आता पुढे महानगरपालिकेत त्यांची युती होते की नाही होते ते झाल्यानंतरच समजेल काय खरं. परमपूज्य महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. आणि गांधींच्या विटंबना करणाऱ्या नीच औल्यादी ते काही आजच्याच नाहीत, ती मोठी परंपरा आहे. अगदी गोडसेंपासून चालत आलेली परंपरा आहे. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना ज्या पद्धतीनं प्रार्थनेच्या वेळेस 3 गोळ्या घातल्या तेव्हापासून ही प्रवृत्ती अजूनही आहे. त्यांनी गांधीला कुऱ्हाडीनं पुतळ्याला मारलं असेल, पण गांधीचा विचार संपू शकत नाही. म्हणून परमपूज्य महात्मा गांधी हे सर्वांना वंदनीय आहेत. अशा प्रकारे भगवे कपडे घालून जर एखाद्या आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न हातात कुऱ्हाड घेऊन सपासप वार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केले असतील तर या कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो. आणि गांधी कधी मरत नसतो, गांधीचा विचार कधी मरत नसतो. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत गांधी अमर होते, अमर आहेत, अमर राहणार.